सर्वांना. तर वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आता आपल्या. आणि जसं की तुम्ही लागोपाठ दिवाळी सिरीज, मी सिरीज नाही म्हणणार पण एक दिवाळी सेक्शन वाला व्लॉग्स बघितलाच आहे तुम्ही. फर्स्ट माझा जो दीप उत्सव होता शिवाजी पार्क मधला, आणि सेकंड तुम्हाला मी ठाणा मार्केट थोडं एक्सप्लोर केलं कसं होतं काय. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि त्यानिमित्ताने मी हा व्लॉग क्रिएट करते. त्यांना दिवाळीच्या सणाच्या खूप 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 शुभेच्छा आणि ही दिवाळी तुम्हाला सर्वांना खूप आनंदाची, सुखाची, समाधानाची जाओ हीच इच्छा. तर सकाळी पहिले मी घराबाहेर रांगोळी काढून घेतली. फार काही युनिक रांगोळी नाही काढली आहे आज, फक्त आपली नॉर्मल फुलांची रांगोळी काढून घेतली आहे. आणि मग मी सुनीलला दरवाजावर तोरण लावून घ्यायला सांगितलं. आम्ही 2 तोरण आणले होते, एक फक्त फुलांचं होतं आणि दुसरं मध्ये गव्हाच्या पेंढ्यांचं होतं. तर ती दोन्ही सुनीलने दरवाजावर लावून घेतले. मग मी सकाळची लक्ष्मीपूजाची तयारी सगळी करून घेतली. त्यासाठी मी पहिले पाटावर लाल वस्त्र अंतरलं आणि मग त्यानंतर लक्ष्मीपूजनासाठी लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला आणि मग एका पितळाच्या तांब्याला हळद कुंकू लावून त्यावर नारळ आणि आंब्याची 5 पानं ठेवून त्याला स्थापित केलं. त्यानंतर आमच्या मंदिरामध्ये लक्ष्मी देवी आणि गणपती बाप्पाची मूर्ती देखील आहे, तर ती सुद्धा मी पूजेसाठी खालती घेतली. आणि मग शंख, बालकृष्ण आणि लक्ष्मी यंत्र ही पूजा पाठावर मांडून घेतली. इथे मी आता मस्त तयारी करून ठेवली उठण्याची आणि अरेंजमेंट केले छोटंसं डेकोरेशन, एक बेसिक वाला सुनीलला बसण्यासाठी. आणि त्याला मी मस्त आता सकाळ सकाळ उठणं लावून घेते हे, आणि तो फ्रेश होईल. मी पण फ्रेश झालेली आहे, एकदम तयारी केलेली आहे. आज खूप पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात दिवाळीचे. क्रिएट केलंय, उठणं तयार आहे माझं. तर माझ्या प्रिय नवऱ्याला उठणं लावून आंघोळ दिवाळीची पहिली. प्रिय नवरा रोज बोलशील काय पण असं? रात्री झोपता झोपता भांडते, सकाळी उठल्यावरती भांडते, दुपारी दिवाळी आहे का बोलतो सुनील? दिवाळी आता काय ही दिवाळी आहे गे. तर आता उठणं तयार आहे आणि मी आता उठणं लावून घेते त्याला. छोटीशी प्रिपरेशन दिवाळीची वाईट असायला पाहिजे म्हणून. आता उठणं लावते, रात्री लाटणं वारेल. फायनली आता माझी पूजा मांडून झालेली आहे. एकदम मस्त वाटतंय. मी थोडं बेसिक तयारी केली पण खूप मला हे प्रसन्न वाटतंय बघून. आणि आता मी रेडी होतीये स्वतः, म्हणजे मला पूजा मांडायला खूप उशीर झाला, म्हणजे ऑलमोस्ट आता सगळं आवरता आवरता थोडा वेळ गेला, पण पूजा खूप छान वाटते, तुम्ही सगळे बघू शकताय. आता मला फक्त फटाफट साडी घालून रेडी व्हायचंय आणि मग मी दिवा लावून वगैरे पूजा करून घेईन. तर चला रेडी होऊया फटाफट. आणि आता जसं की तुम्ही बघता लक्ष्मीपूजनची तयारी झाली, मी पण रेडी झाली, सुनील पण तयार झालेला आहे. आणि आम्ही आता फटाफट म्हणजे दिवे लावून घेतले. सुनील पूजा दाखवेल तुम्हाला की कशी झाली एकदम मस्त. काजू कतरी, दिवाळी तर खूप सारे स्वीट्स होतात, फराळ पण ठेवलेला आहे. आणि पप्पांनी आता हे आणले, काजू कतली आणली माझी फेवरेट, तर आपण ती पण नैवेद्य ठेवले ना, आता खाऊन घेऊ त्याची. पहिला पण खाल्लीच ना. हॅपी दिवाळी टू एव्हरीवन. मी आणि सुनील आता निघाला मम्मीकडे आणि आम्ही म्हटलं की आज लक्ष्मीपूजनात दरवर्षी आम्ही जातो आशीर्वाद घ्यायला, तर आम्ही तिकडे निघालो दोघं पण. तुम्ही
मी सुनीत चालू बघू शकता. तुमचे फोटोज बाकी आहेत अजून. चला फटाफट निघूया. तर आता घरी जायचं तर रिकामा हाती कसं जाणार, तर काहीतरी स्वीट्स घेऊन सुनीत आणि मी निघाला होता फटाफट. चला लवकर लवकर. तुम्ही बघू शकता दिवाळीचं इथे किती साऱ्या गोष्टी लावलेल्या आहेत एकदम. आता मी मम्मीकडे आलेली आणि मम्मीने पण लक्ष्मीपूजन मांडलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण मस्त गेलंय. माझं पण पूजा दाखवली तुम्हाला, मम्मीची पण दाखवली आहे. आणि मम्मी पण इथे मस्त रेडी आहे. न्यू साडी आणि मिठाई खातीये. हॅलो, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी गाईज. ओमकार कडनं तुम्हाला. रेडी झालेलो पण मी आता. तो सकाळ सकाळ पहाटला जाऊन आला. किती वाजता आला तू पहाटवर ना? 4 वाजता आलो. दुपारच्या 4 वाजता आला. दिवाळी पहाटला गेलेला तो, पण दुपारी 5ला आला. आणि मस्त मिठाई, अशी कलरफुल मिठाई दिवाळीत बघायला खूप मस्त वाटते. तर प्रशांत कोणाची मिठाई मी आल्याला खाल्ली आहे. सुनीत पण आला सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घ्यायला. इकडूनच नव्हतं. आणि आल्याला त्याला फराळाचं डिश पण होतं बाजूला लगेचच. फॅन भी रखा है आपके लिए. गरम नाही झाला पाहिजे सर. आणि अजून एक मेंबर आतमध्ये आहे जी अजिबात रेडी नाही झाली ऑफिसमुळे. बघा ही बघा. अशी ती एरवी कधी रेडी होत नाही. वेअर इज पप्पा? पप्पा तुम्ही पण तयार नाही झाले काय पप्पा? अशी बघा हाफ चड्डी आणलाय दिवाळीचा खाऊ. म्हणजे सुनीतनी आणलाय तो, मी माझ्यावरती. मी सांगितल्यानंतर सुनीत बोले पैसा तो मेरे अकाउंट से गया. सरकारचं मला बोलत की पहिला खा तू, तुझी व्हिडिओ घेते मी खा. मी खाता आणि मलाच दाखवते नंतर सगळ्या पुरे. तर आता पहिला आहे सेलिब्रेशन. यातलं मी 5 स्टार घेऊन जाते, बाकी तुम्ही खाऊन द्या. चल आता नेक्स्ट. त्यानंतर दिवाळीचा इम्पॉर्टंट पदार्थ सोनपापडी तर असायला पाहिजे नेहमी. आणि ही पप्पांना आवडत्या. आणि अक्षता क्रेविंग मध्ये अख्खा डबा एका दिवसात संपवू शकते. देन दिस इज चकली. मम्मीने फराळमध्ये चकलीनीच केलंय ना. मम्मी चकली आणली. 1 मोर चकली. 1 पॅकेट ओंकार, 1 पॅकेट राणी. कारण की राणीचं म्हणणं ओंकार एका ह्याच्यात खाऊन टाकतो. ब्लॉग बघता बघता काही बघता. मी नाही ती सगळं वर्क फ्रॉम होमचं सगळं संपवते ती वर्क फ्रॉम होम मध्ये. अक्षराचा एक फॉल्ट ठीक सांगते ब्लॉग मध्ये. तुम्हाला ती वर्क फ्रॉम असल्यावर तिला खूप क्रेविंग येतात, म्हणून तिला बनाना वेफर तिचे फेवरेट. आणि हे लास्ट आमच्या घरातलं एकमेव पदार्थ जी माझी मम्मी नेहमी बोलते डाएटवर जाईल, पण ती दिवसाला 3-4 नाही खाणार आहे बोलते. आणि आता सगळं दिवाळी चोकोपाय ओपन पण करू लागते. चोकोपायचं बघितलं तुम्ही. मम्मी आज रात्री पक्का एक चोकोपाय खाणार आहे. फ्रीज मध्ये ठेवून. फ्रीज मध्ये ठेवून तिला थंड चोकोपाय खायला आवडतं. डिटेल्स दिलेली आहे दिवाळीचे गिफ्ट. थँक्यू. दिवाळीला आता आलं भेटायला तर मिठाई भरूया. मम्मीची येल्लो मिठाई निघतच नाही. काजू वगैरे घे परत. तोंड गोड करा. हॅपी दिवाळी मम्मी. मम्मी रेडी आहे मिठाई खायला. आणि हॅपी दिवाळी ब्रो. अरे वर कॅमेरा केलं दिसतोय का बरोबर? हॅपी दिवाळी. हे अक्षरा तोंडात येते. म्हणजे मी तर रेडी होऊनच आलेली आणि मम्मी पण तयार झालेली. पिंक कॉम्बिनेशन साडीचा. मला सांगा कशी दिसते मम्मी आणि माझी जोडी. मस्त दिसते.
पूजा पण मांडले आणि 2 व्यक्ती विदाऊट कपड्यांचे ते पण दाखवते. अचानक धक्के देते आम्हाला. पण लक्ष्मीपूजेला तुम्ही तयार राहायला पाहिजे. उद्या आहे आमची लक्ष्मीपूजन. प्लीज शोज माझी कमी आहे घरातली. मम्मी मी होती तेव्हा किती फटाफट सगळ्यांना रेडी व्हायला लावा. चला बाय बाय. चल कशी तू दिसली तर तिला आपल्याला फक्त दाखवायचंय की ती चांगली दिसते. बाकी काही नाही. स्वतः रेडी झाली की झालं सगळं. अजून एक दिवस आहे आपल्याकडे ना रेडी होण्यासाठी. भाऊ घेतलं तेव्हा बघूया. तेव्हा आपण ओव्हर ड्रेस होऊया. अक्षदाने एक सुरसुरी काढून घेतली. इधर सब रेकॉर्ड होत आहे. एक सुरसुरी आणि आता पाऊस. पाऊस नको. रडते बघा एक सुरसुरी घेतल्यावर. नाही, आता खाली जर मला फोटो पाहिजे ना सुरसुरीला.